कसे आहात? मजेत आहात ना? तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर अजून मजा येणार आहे, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हालाही कोणत्याही इंग्लिश वर्डचे स्पेलिंग अगदी सहज करता येणार आहे. जसे तुम्ही एखादे पझल सोडवता तसे कोणत्याही इंग्लिश वर्डचे स्पेलिंग तुम्ही स्वतः तयार करू शकणार आहात. श्री टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन येत आहे लर्न विथ फन ही सिरीज, ज्यामुळे इंग्लिश तुमचा मित्र बनेल. चला तर मग सुरू करूयात लर्न विथ फनच्या तिसऱ्या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉन्सोनंट्सचे साऊंड कसे होतात. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉवेल्सचे साऊंड कसे होतात. आपण बघितले 5 व्हॉवेल्स होते, ए, ई, आय, ओ आणि यू. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॉन्सोनंट्सचे साऊंड कसे होतात. तर आता कॉन्सोनंट्स कुठले कुठले आहेत बरं? तर व्हॉवेल्सचे 5 लेटर्स सोडून जे 21 लेटर्स उरतात ते म्हणजे कॉन्सोनंट्स. म्हणजेच कुठले कुठले? बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. हे झाले 21 कॉन्सोनंट्स. तर आता आपण प्रत्येक कॉन्सोनंटचा साऊंड बघणार आहोत. आता बी चा साऊंड कसा होतो? तर ब. जिथे जिथे आपण ब प्रोनाउन्स करू तिथे तिथे कुठलं लेटर येणार? बी. तर आता बॅटचं स्पेलिंग आपण कसं म्हणणार बरं? बी ए टी, बॅट. आता सी चा साऊंड कसा होईल? तर तो 2 प्रकारे होतो. एक म्हणजे क आणि दुसरं म्हणजे स. तर आता तुम्हाला कारचं स्पेलिंग कसं करायचं माहितीये? तर सी ए आर. आता कारच्या स्पेलिंग मध्ये सी चा साऊंड होतो क. हेच जर आपण बघितलं तर फेसच्या स्पेलिंग मध्ये सी चा साऊंड होतो स. फेस म्हणजे काय? तर चेहरा. तर फेसच्या स्पेलिंग मध्ये सी चा साऊंड होतो स. तसाच डी चा साऊंड पण 2 प्रकारे होतो. पहिला म्हणजे ड आणि दुसरा म्हणजे द. तर डॉगच्या स्पेलिंग मध्ये डी चा साऊंड होतो ड. आणि दादर, दादर ही एक सिटी आहे, तर त्या दादरच्या स्पेलिंग मध्ये द चा साऊंड होतो, डी चा साऊंड होतो द. आता बघूयात एफ चा साऊंड कसा होतो. सगळ्यांना फॅन माहिती असेल, तर फॅनच्या स्पेलिंग मध्ये एफ चा साऊंड होतो फ. जी चा साऊंड सुद्धा 2 प्रकारे होतो. कुठल्या कुठल्या? तर पहिलं म्हणजे ग आणि दुसरं म्हणजे ज. आपण गार्डन मध्ये जातो की नाही, तर गार्डन मधले गार्डनच्या स्पेलिंग मध्ये जी चा साऊंड होतो ग. आणि तेच जर आपण लार्जचं स्पेलिंग बघितलं तर लार्जच्या स्पेलिंग मध्ये जी चा साऊंड होतो ज. लार्ज म्हणजे मोठा. आता आपण बघणार आहोत एच चा साऊंड कसा होतो. तर हॉर्स म्हणजेच घोडा. तर एचच्या साऊंड मध्ये एचचा साऊंड होतो ह, म्हणजेच हॉर्स. आता जेच्या साऊंड जोकरच्या स्पेलिंग मध्ये जे चा साऊंड होतो ज. क चा साऊंड काय? के चा साऊंड कसा होतो? तर क. काईटच्या स्पेलिंग मध्ये के चा साऊंड होतो क. आता आपण बघूया एल चा साऊंड कसा होतो. तर एल चा साऊंड होतो ल. म्हणजे लेकच्या स्पेलिंग मध्ये एल चा साऊंड होतो ल. लेक म्हणजे काय? तर तळ किंवा तलाव. आता म चा साऊंड, एम चा साऊंड. एम चा साऊंड होतो म. मॅन. एम फॉर मॅन.
तर मॅनच्या स्पेलिंग मध्ये एम चा साऊंड होतो म. म्हणजे जिथे जिथे म साऊंड केला जाईल तिथे तिथे कुठलं लेटर येणार आहे? एम. तसंच एन. एन चा साऊंड काय होईल? तर नो. तुम्हाला हे माहिती असेल ना, नोच्या स्पेलिंग मध्ये एन चा साऊंड काय होईल? नो. म्हणजे जिथे जिथे न साऊंड येईल तिथे तिथे एन लेटर येणार. आता बघूयात पी चा साऊंड काय होतो. पी चा साऊंड होतो प. आपण पेन वापरतो की नाही, तर त्या पेनच्या स्पेलिंग मध्ये पी चा साऊंड होतो प. मग जिथे जिथे प हा साऊंड येईल तिथे तिथे कुठलं लेटर येणार? तर पी. आता क्यू. क्यू चा साऊंड काय होतो? तर क्यो. आता क्वीन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा, क्वीन म्हणजे राणी. तर क्वीनच्या स्पेलिंग मध्ये क्यू चा साऊंड होतो क्यो. आता आर. आर चा साऊंड काय होईल बरं? र. म्हणजेच जिथे जिथे र हा साऊंड येईल तिथे तिथे लेटर कुठला येणार आहे? आर. सगळ्यांना गुलाब आवडतो की नाही, तर गुलाब म्हणजेच रोज. रोजच्या स्पेलिंग मध्ये आर चा साऊंड होतो र. आपण सगळे आंघोळीला साबण वापरतो की नाही, त्या साबणाला काय म्हणायचं? सोप. तर आता एस चा साऊंड काय होईल? तर सो. म्हणूनच सोपच्या स्पेलिंग मध्ये एस चा साऊंड होतो स. म्हणजे जिथे जिथे स प्रोनाउन्स केलं जाईल तिथे तिथे एस हे लेटर येणार. आता आपण बघूया टी चा साऊंड कसा होतो. तर टी चा साऊंड होतो ट. म्हणजेच जिथे जिथे ट हा साऊंड येईल तिथे तिथे टी हे लेटर येणार. म्हणजेच टायगरच्या स्पेलिंग मध्ये टी चा साऊंड होतो ट. आता साऊंड ऑफ व्ही. व्ही चा साऊंड होतो व. आपण व्हॅन मध्ये बसतो की नाही, तर त्याच व्हॅनच्या स्पेलिंग मध्ये व्ही चा साऊंड होतो व. जिथे जिथे व हा साऊंड येईल तिथे तिथे व्ही लेटर येणार. तसंच डब्ल्यू. डब्ल्यू चा साऊंड पण व होतो. मग जिथे जिथे व हा साऊंड येईल तिथे तिथे डब्ल्यू हे लेटर येणार. आता वेल सगळ्यांना माहितीये. वेल म्हणजे काय? विहीर. तर वेलच्या स्पेलिंग मध्ये डब्ल्यू चा साऊंड होतो व. आता एक्स चा साऊंड बघूया. एक्स चा साऊंड काय होईल? तर क्स. आपल्याला सगळ्यांना माहितीये, आपण बॉक्स म्हणतो, फॉक्स म्हणतो. तर जिथे जिथे क्स हा उच्चार येईल, हे प्रोनाउन्सिएशन येईल, तिथे तिथे कुठला लेटर येणार? एक्स लेटर येणार. फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. तर फॉक्सच्या स्पेलिंग मध्ये एक्स जिथे जिथे येईल तिथे तिथे एक्स हा उच्चार जिथे येईल तिथे तिथे एक्स हे लेटर येणार. आता साऊंड ऑफ वाय. वाय चा साऊंड कसा होईल बरं? तर य. जिथे जिथे य हा उच्चार येईल, जिथे जिथे य हे प्रोनाउन्स केलं जाईल तिथे तिथे वाय लेटर येणार. म्हणजेच याक. आता याक तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं असेल. तर याकच्या स्पेलिंग मध्ये वाय चा उच्चार, वाय चा साऊंड काय होतो? य. आता सगळ्यात लास्ट लेटर. कुठलं लास्ट लेटर आहे? झेड. तर झेड चा साऊंड कसा होईल? झ. जिथे जिथे झ हा साऊंड येईल तिथे तिथे कुठलं लेटर येणार? झेड. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर झेब्राला बघितलंच असेल. तर त्या झेब्राच्या स्पेलिंग मध्ये झेड चा साऊंड होतो झ. आता तुम्हाला सगळ्यांना सगळ्या कॉन्सोनंट्सचे साऊंड लक्षात आले? ठीक आहे. मग आता जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला,
हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आता तुम्ही तुमचे स्पेलिंग्स तयार करू शकता. मग आता तुम्ही काय करायचे, कोणालाही तुमच्या घरातली जे कोणी मोठे असतील, तुमचे टीचर्स असतील, तर तुम्ही जो अननोन वर्ड तुमच्यासाठी जो आहे तर तो त्यांना विचारायचा आणि ते जसं प्रोनाऊन्स करतायत त्याप्रमाणे तुम्ही तुमचं स्पेलिंग आता तयार करायचा प्रयत्न करायचा. मग आता करणार ना असं? हे जे वर्ड्स तुम्ही तयार कराल ते कमेंट्समध्ये नक्की सांगायचे. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या इंग्लिश न आवडणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना इंग्लिश आवडायला लागेल. आणि या सिरीजमधल्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.